आज मी तयार केली आहे गावरान पद्धतीची वालाच्या शेंगांची भाजी। एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे। चला तर बघूया। कढईमध्ये तेल टाकलेले आहे। मी जेव्हा स्टार्ट केली ना भाजी बनवायला त्यावेळेला सगळ्यात पहिली मी वालाचीच भाजी बनवली होती। एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे माझी बनवायची। चला तर बघूया। तेल गरम झाले आहे, त्यामध्ये आपण वालाच्या शेंगा छान निवडून घेतलेल्या आहे आणि मोहरी नंतर मी जिरे पण टाकलेले आहे फोडणीला। छानपैकी मिक्स करून घेऊयात आपण। माझी खूप आठवण आहे वालाच्या भाजीच्या, त्यामुळे मला ती भाजी खूप आवडते। त्यानंतर मी हिरवी मिरची, लसूण आणि टोमॅटो याचा ठेचा करून घेतलेला आहे आणि तो मी त्याला फोडणीमध्ये टाकलेला आहे। एकदम वेगळ्या पद्धतीची भाजी आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि थोडंसं धने पावडर छान मिक्स करायचे। चवीनुसार मीठ। एकदम मस्त भाजी आहे आणि आपण टिफिनला पण देऊ शकतो आणि वरण भातासोबत पण खाऊ शकतो। छानपैकी वरण भात, चपाती आणि वालाच्या शेंगांची भाजी एकच नंबर। हे बघा अशा पद्धतीने ती झालेली आहे। त्यानंतर थोडेसे शिजण्यासाठी मी थोडेसे पाणी टाकलेले आहे आणि व्यवस्थित निवडायची ती भाजी। कधी कधी तिच्यामध्ये आळ्या वगैरे किंवा काही खराब असू शकतो, तर छानपैकी निवडायची। चला तर मग कोणाकोणाला आवडते वालाच्या शेंगांची भाजी कमेंट करून मला सांगा। छान भाजी आपली शिजत आलेली आहे, उकळी पण येते आहे त्याला थोडी थोडी। ही आपली भाजी कोरडी भाजी केलेली आहे मी, लफतपीत आपण म्हणू शकतो तिला। हे बघा अशा पद्धतीने आपली भाजी शिजलेली आहे। त्यानंतर मी जाड बारीक शेंगदाण्याचा कूट केलेला आहे, तो टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये। नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा कशी वाटली भाजी तुम्हाला। तर चला आपण सर्व करूयात भाजी आता। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। हे बघा छानपैकी आपली रेडी आहे आणि आपण टिफिनला देण्यासाठी पण आपली भाजी एकदम मस्त आणि छान झालेली आहे। छोटे मुलं पण खाऊ शकतात आणि ठेचा टाकल्यामुळे तर अप्रतिम तिचं स्वाद आलेला आहे। खूपच छान आहे। चला तर मग करून बघा, ट्राय करा। चला भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये। बाय।